त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर झाली. मात्र जेव्हा झाले तेव्हा दलित प्लस ओबीसी समीकरण सुसाट सुटलं. 1957च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 6 खासदार रिपाईचे निवडून आले होते. उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेबांनी ओबीसी नेत्यांची फळी निर्माण केली होती. बाबासाहेबांमुळेच शिवदयाल सिंह चौरसिया आणि चेदीलाल साठी असे ओबीसी नेते उत्तर प्रदेशात उभे राहिले. आणि लक्षात घ्या की याच दलित प्लस ओबीसी राजकारणाचा जो फॉर्म्युला उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी ठरला त्याच्यामुळेच बसपा सत्तेत आली. ते तर सोडाच, रिपाई त्यावेळेला 1957 ते 67 मध्ये देशातला सगळ्यात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा विरोधी पक्ष होता. याच दलित प्लस ओबीसी राजकारणाची धास्ती काँग्रेसनं घेतली होती आणि रिपाईचे तुकडे तुकडे करायला सुरुवात झाली. 50हून अधिक गटांमध्ये रिपाई